याच्यापूर्वी म्हणजे तुम्हाला आधी BLA नियुक्त करायची. हे कशासाठी? तर या BLA ना सुद्धा आता इन्युमरेशन फॉर्म करता येणार आहे ना. म्हणजे शेवटचे जर ओळ तुम्ही बघितली इन्युमरेशन फॉर्म काय सांगतो तुम्हाला. हे मतदाराकडून केलं तर आपल्या भागातल्या त्या मतदार सगळ्यांचा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून जे करायचं आहे, ठीक आहे, हे जे आहे ना साईन पत्रकार परिषद ना वेळ अजून ते एकाला किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीला आता राजकीय पक्षाचे समजा दिलेलं असतील तर ते काय याचं दोन प्रकारचे फॉर्मॅट्स आहेत. ठीक आहे. मतदार यादीचं विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं पूर्व काम गृहपाठाचं काम आमचं युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातच माहिती देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही निमंत्रित केले होते आणि आपल्यामार्फतसुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत होऊ घातलेल्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत होती. आणखी भारत निवडणूक आयोगाकडून सखोल असा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे, परंतु तो संभाव्य आहे आणि तो लवकरच घोषित होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरामध्ये आपण जे BLO आहेत, बूथ लेवल ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO आपण नियुक्त केलेला आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनी सुद्धा BLA जे बूथ लेवल एजंट नियुक्ती करण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेणेकरून दोघांच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरच्या मतदार यादीचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये जे बूथ लेवल ऑफिसर आणि त्यांच्यावर पर्यवेक्षक नेमलेले आहेत त्याची संपूर्ण यादी जिल्ह्याच्या निवडणूक वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर आपल्याला काही त्याबद्दल खात्री करायची असेल तर आपण ते करू शकता. पण या मतदार यादीच्या सध्या हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे BLO आपल्या घरी येतील तर आपला थोडा अमूल्य वेळ काढून त्यांना मदत करा, माहिती द्या आणि मतदार यादी संदर्भातल्या आपल्या काही शंका कुशंका असतील तर आपण बूथ लेवल ऑफिसरसोबत चर्चा करून त्या शंकेचं निरसन आपण घेऊ शकता. मतदार यादीबद्दल ज्या शंका आहेत, तक्रारी आहेत, किंतु परंतु आहेत, त्या सर्व निकाली काढण्यासाठी आणि शुद्ध मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपण मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून पण सज्ज व्हावं ही आपणा सर्वांना विनंती. त्याचं काम चांगलं होत नाही आहे, त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये हे काम सगळं चेक करा त्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्याच्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. 2-3 ट्रेनिंग आमचे झाले. दर 2 दिवसांनी आम्ही सगळ्या EROचा आढावा घेतो. आम्ही त्यांना हे सगळं काम मतदार नोंदणी अधिनियम आहे, जे इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, त्याच्या अंतर्गत हे काम होत असतं. त्याच्या सूचना, त्याच्यातली नियमावली आम्ही सगळी आमच्या EROना समजावून सांगितलं. BLOचं ट्रेनिंग BLOचं मी घेतलं इथून ऑनलाईन सगळ्या तालुक्याचं ट्रेनिंग. आमची इच्छा आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे कोणाच्याही मनामध्ये एकाही मतदाराच्या बाबतीमध्ये किंतु परंतु राहू नये या दृष्टिकोनातून यादी बनवतोय. त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आमची विनंती आहे. इलेक्शन कमिशन सर इलेक्शन कितने महीने चलने वाला है प्रोग्राम? अरे सुनो एक मिनिट महत्वाची एक बाब सरांकडून राहून गेली, खूप मोठी आज गोष्ट सरांनी केलेली आहे. एक तर 15 दिवसासाठी कार्यान्वित केलं. दुसरं नॉन परफॉर्मिंग जे 137 BLO होते त्यांना इथून जिल्हा स्तरावरून नोटीस निर्गमित केलेली आहे. 7 दिवसात जर त्यांच्या कामात प्रगती नाही झाली तर त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे. त्याची लिस्ट व्हावी असेल तर आम्ही तुम्हाला देतो, पाठवून द्या. कामच करत नाही कारण काहीतरी काम करा. 2002 की लिस्ट को जो है तो इलेक्शन कमिश्नर मेल बना रहा है. अब मेरा नाम 2002 की लिस्ट में है, मेरे पास कार्ड भी है. मेरे को क्या इसके लिए डॉक्यूमेंट देना होंगे एक्स्ट्रा कुछ? वो अभी इनोमरेशन फॉर्म जो है ना उसके साथ में आपका खुद का एक डॉक्यूमेंट देना है और वो तफसील पूरा भरने का है. वो इनोमरेशन फॉर्म बताया ना भरना है और खुद का एक तफसील उसमें एक पुरावा देना. ये यादी जो थी पुरावा की उसमें से एका फॉर्मवर BLO ची पोच घ्यायची आणि आपल्याकडे ठेवायचं आणि दुसरा BLO ला द्यायचं. मग BLO काय करणार,
तो जो तपशील त्यांनी दिलेला आहे तो BLOच्या ॲपवर अपडेट करणार आणि मग ते अपडेट झालं की मग ते ECIच्या वेबसाईटवर ते डेटा अवेलेबल होतो. नंतर तो ड्राफ्ट रूल पब्लिश करताना मग डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होतो. याच्यामध्ये 5 प्रकारच्या मतदारांची कॅटेगरी निर्धारित केलेली आहे. एक जो 2002च्या मतदार यादीमध्ये होता आणि ज्याचं नाव मॅप झालेलं आहे असा मतदार, त्याला सेल्फ म्हटलंय. प्रोजनी ज्याच्यामध्ये मुलं आहेत किंवा मग नातू वगैरे आहेत म्हणजे ग्रँड चाइल्ड्स, यांचा त्यांच्या पालकांशी किंवा आजी आजोबांशी मॅपिंग करायचा, अशी एक प्रकार असू शकते. म्हणजे ज्यांचं नाव नाही, पालकांचं नाव नव्हतं, आजी आजोबांचं होतं, तर त्यांच्याशी मॅपिंग करायचं. ही पण त्याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी. काही थर्ड कॅटेगरीमध्ये मतदाराचं म्हणजे मॅपिंगच नाही आहे, त्याच्या पालकांशी पण नाही आहे, SIR 2002मध्ये कुठे त्यांचं तपशीलच नाही, अशी थर्ड कॅटेगरी. चौथी कॅटेगरी ॲबसेंट, शिफ्टेड, डेड, डुप्लिकेट. आणि 5वी जी आहे ज्याच्यामध्ये फॉर्म तर दिला आहे, भरून ठेवला, पण आम्हाला नाही द्यायचं, तुम्हाला रिफ्यूज करतात, नाही देत तुम्हाला, साईनच करत नाही. अशा केसेसमध्ये 5 प्रकारचे असे असतील असं आयडेंटिफिकेशन आहे. तर त्याच्यावर त्या सिच्युएशननुसार ती ॲक्शन घेतली जातात. हा इन्फॉर्मेशन फॉर्मचा फॉर्मॅट आहे. याच्या फॉर्मॅटमध्ये जो वरचे 5 रकाने आहेत, इलेक्टर्स नेम, इपिक, ॲड्रेस, हे प्री प्रिंटेड आहे. सिरियल नंबर, पार्ट नंबर अँड नेम, स्टेट, हे पण प्री प्रिंटेड आहे. QR कोड आहे. जुना फोटो आहे, सध्या मतदार यादीत असलेला फोटो. याच्या समोर आताचा करंट लेटेस्ट फोटो मतदारांनी पेस्ट करायचा. पुढचं पान घ्या, त्याच्यावर दिलेलं असेल त्यावेळेस ते. बर्थ सर्टिफिकेट असेल, सक्षम प्राधिकरण दिलेले. पासपोर्ट असेल, 10वीचं किंवा इतर कोणत्या शैक्षणिक याचं प्रमाणपत्र असेल, बोर्डाचं, युनिव्हर्सिटीचं काही, ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर PRC आपल्याकडे नाही आहे. फॉरेस्ट सर्टिफिकेट, फॉरेस्ट राईट सर्टिफिकेट, SC ST OBCचं कास्ट सर्टिफिकेट असेल, फॅमिली रजिस्टर असेल, किंवा एखादं घर किंवा जमीन शासनाने अलॉट केलेली असेल कुणाला, अशा नागरिकाचं काही दिलेलं असेल सनद वगैरे, ते, आधार कार्ड आणि पूर्वीच्या SIRच्या संदर्भातला तो तपशील, अशा स्वरूपाची एक लिस्ट, एक इंडिकेटिव्ह लिस्ट दिलेली आहे. याच्याशिवाय पण काही डॉक्युमेंट असू शकतात. ठीक आहे, पुढे या. आणि एक टेंटेटिव्ह अशा प्रकारचा एक प्रोग्राम होता, मागे घ्या थोडा. हा अशा स्वरूपाचा एक 3 महिन्याचा तो प्रोग्राम होता. अशा स्वरूपाचा प्रोग्राम आपल्या वेळेस सुद्धा घोषित होऊ शकतो. म्हणजे अगदी बघा, ECIच्या पोर्टलवर सर्व माहिती आहे, ते डाउनलोड करा आणि त्या ऑथेंटिक माहितीवर विश्वास ठेवा. कुठल्याही अफवावर कोणाचे नाव वगळणार आहेत, कोणाचे ॲड होणार आहेत, असं काही होणार नाही. प्रत्येक घरी, प्रत्येक मतदारापर्यंत आमचा माणूस जाणार आहे आणि ऑथेंटिक आणि ऑथेंटिकच माहिती त्याच्यामध्ये ॲड केली जाते. हा, ते BLOचा आलाच माहिती नाही. BLOच्या ड्युट्या लावल्या होत्या, त्याचं काम होत नव्हतं. आपलं काम फार सध्या आम्ही 50%च काम झालेलं आहे आणि आता